जय भीम मित्रांनो, मी आलेलो आहे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी गायकवाड सरांकडे जयंतीबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल. जय भीम सर. जय भीम जय भीम. तुमचं काय मत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल? डॉल्बीविषयी तुमचं काय मत आहे? डॉल्बीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की त्याच्या आवाजामुळे बरेच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सध्या जो निर्णय घेतला तो योग्यच आहे, पण त्या जागी रिप्लेसमेंट जी आहे, सध्या जे दुसरे म्युझिक लावले ते पण कमीच असलं पाहिजे. म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांना अटॅक वगैरे येतात, त्या लाईट्स पण लोकांना काय डोळे जातात, बरेच जण डोळे बी खराब झालेले आहेत. आणि यामध्ये पॉईंट असा आहे सर की डॉल्बी वगैरे लावू द्यात, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामध्ये जे कसलं ओरडतात रे डीजे कॉमेडी असलं जे करतात ते, तर हे योग्य आहे की बरोबर आहे? चला डॉल्बी लावली, डीजे लावला आहे, बेस आहे, बेसचा असा विशेष त्रास होणार नाही आहे, एक योग्य त्या डेसिबलमध्ये जर आपण ठेवलं तर बरोबर आहे. आवाज पाहिजे, जास्त मोठा नसला पाहिजे. तर मग आपलं काय मत आहे की बाबा नेमकं मग कसं ते तसले ते छपरी असलं पॉंग पॉंग वाजवलं पाहिजे का नॉर्मल आपला डीजे वाजवला पाहिजे साधा? नॉर्मल आंबेडकरांचे गाणेच लावले पाहिजेत खरं तर. जास्त ते मध्ये ते आवाज काढणं वगैरे पण काही योग्य नाही, पण आता तरुणांना आवडते काहीतरी वरडलेलं तसलं काही योग्य नाही, पण ते सहसा फक्त गाणं. पण सर आपण पण तरुणच आहात ना? येस, आपण ती आहोत, पण आपली आता आम्हीही तरुणच आहोत, पण सचिन सरांना सचिन सरांना प्रत्येक वेळेस असं का वाटतंय मला काही कळत नाहीये की म्हणजे ते एकच म्हणतायत की बाबा तरुण पिढीला असं वाटतं. मग आपण कोण आहेत? आपण पण तरुणच आहेत असल्यामुळे आपलं सोच वेगळी आहे जरा. येस. आणि मित्रांनो, जसं की आदरणीय गायकवाड साहेब आपल्याला बोललेले आहेत की सोच वेगळी आहे, विचार वेगळा आहे, तर त्याच प्रकारे आपल्याला विचार बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला बाय, जय भीम, भेटू पुढच्या वर्षी.